आता बघूयात महत्त्वाच्या 9 बातम्या। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्ज्वल भुयन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज माढ्याच्या टेंभुर्णीत दाखल होणार। यात्रेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या खासदारांचीही हजेरी असणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज जळगाव जिल्ह्याचा दौरा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी सागर पार्क इथे सभेला उपस्थित राहणार। दादरमध्ये आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाची महत्त्वाची पत्रकार परिषद। दुपारी 12 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन। मराठा आरक्षण विरोधी सर्व याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। मुंबई हायकोर्टाच्या पूर्ण खंडपीठापुढे सुनावणी होणार। नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी होणार। विशाळगड अतिक्रमण आणि हिंसाचाराबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करा। मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। अतिक्रमण विरोधी कारवाईच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी निर्देश। कोकणातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा ॲक्शन प्लॅन। रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर कोकणातल्या विधानसभेची जबाबदारी। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचे कोकण दौरे सुरू। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली। भारतात जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर घसरला 5 वर्षातल्या नीचांकी पातळीवर। 10वी-12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 21 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा सुरू होणार तर 12वीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीला सुरुवात होणार।